नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखासमाधानीचा जाऊ दे, हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते. नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आज मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगणार आहे. माझे स्वामी, तो स्वामींना शरण गेला त्याची हार कधीच होत नाही, कारण अशक्य ही शक्य करतात ते माझे स्वामी. तरच स्वामी तुमचं ऐकेल. स्वामींची लीला आघात आहे. संकट जेव्हा डोक्यावर कोसळतं तेव्हा तुम्ही कोणाला हाक मारतात? पैशाला, लोकांना, की माझ्या स्वामींना? स्वामी समर्थ हे फक्त देव नाहीत, तर जीवनाचे खरे आधार आहेत माझ्या. कारण माझं जीवन अक्षरशः उद्ध्वस्त झालं होतं. घरात पैशांची अडचण, आजारपण, मुलाचं शिक्षण सगळ्याला खचून गेले आणि स्वामींच्या पायाशी रडत म्हणाले, स्वामी तुम्हीच आता मला मार्ग दाखवा. मी दुःखी झाले की केंद्रात जायचे आणि स्वामींकडे प्रार्थना करायचे की तुम्हीच मला मार्ग दाखवा. तेव्हाच मनात एक आवाज आला, मी तुझ्या सोबत आहे, तू फक्त प्रयत्न करत राहा. त्यावेळी कळलं की सगळे म्हणतात स्वामी पाठीशी आहे, पण मला असा अनुभव आला, स्वामी तर माझ्या पाठीशी नाही तर माझ्या सोबत आहे. असं जाणवत होतं स्वामी माझ्या सोबत आहे. खरंच डोळ्यात पाणी आलं. माझ्या आयुष्यात हा क्षण मी कधी विसरू शकत नाही. मला वाटतं स्वामींची कृपादृष्टी खूप आहे. आज मी जे काही आहे ते माझ्या स्वामींच्या कृपेने आहे. जीवनात कितीही आधार असो, माझे स्वामी या विश्वासांनी जर प्रयत्न केला तर काहीही अशक्य राहत नाही. ही गोष्ट माझी स्वतःची आहे. जर तुमच्या मनालाही वाटलं की स्वामी समर्थ नेहमी सोबत आहेत, तर लगेच खाली कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. कारण श्रद्धा व्यक्त करणं म्हणजे आशीर्वाद मिळवण्याचा पहिला टप्पा असतो. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.